दुपारचे 2 वाजले होते. सगळी कामं उरकून आणि मुलाला झोपूनच ती तिच्या खोलीत गेली आणि काही महत्त्वाची कागदपत्र शोधू लागली. कारण रजनीजवळ तसाही फार वेळ नव्हता. अचानक तिला फोन आला. तिचा मोबाईल टीव्हीजवळ होता. तिने खोलीचा दरवाजा लावला तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग ऐकू आली. ती पळत गेली आणि फोन उचलला, पण तोपर्यंत फोन कट झाला होता. तिने मोबाईलमध्ये बघितलं तर ते एका नंबरवरून तिला जवळजवळ 5 ते 6 वेळा फोन येऊन गेला होता. तिने लगेच त्या नंबरवर फोन लावला. ती म्हणाली, "हॅलो, कोण बोलतंय?" तिकडून आवाज आला, "रजनी बोलते का? मी दवाखान्यातून बोलतोय. एक अपघात झाला आणि त्यात मला ही डायरी मिळाली ज्यात तुमचा नंबर आहे." रजनीच्या तोंडातून आवाज आला, "अपघात?" आणि तिचे हातपाय थरथर कापायला लागले. तिने विचारलं, "कोणाचा अपघात झालाय?" तिकडून आवाज आला, "काही माहीत नाही, पण त्यांच्या गाडीचा नंबर या शहरातला आहे. बहुतेक तुमच्या ओळखीचा असेल." असं म्हणत त्याने गाडी नंबर सांगितला आणि तो ऐकून रजनीला धक्काच बसला. "त्या डायरीत जेवढे नंबर आहेत त्या सगळ्यांना मी फोन लावतोय." असं बोलून पलीकडून फोन ठेवला गेला. रजनीला हे सगळं ऐकून मोठा धक्काच बसला की हे सगळं अचानक काय घडलं. तिने लगेच तिच्या नवऱ्याला फोन लावला आणि म्हणाली, "अरुण, ते दिनेश दादा आणि कविता वहिनीचा अपघात." एवढंच बोलून ती ढसाढसा रडायला लागली. तिला पुढे काही बोलातच नव्हतं. तिकडे अपघाताची बातमी ऐकताच अरुणला पण धक्का बसला. त्याने रजनीला धीर देत सांगितलं की घाबरू नकोस. थोड्या वेळात मी तिथे पोहोचतोय. आपल्या लहान मुलाला बाजूला घरात सोपवून रजनी थेट दवाखान्याच्या दिशेने पळत सुटली. कधी रिक्षात बसली, कधी दवाखान्यात पोहोचली, तिला समजलंच नाही. अरुण तिला तिथे भेटताच ती रडायला लागली. काही वेळातच तिच्या माहेरची माणसं तिथे पोहोचली. तिच्या आईची तर रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती. तिचे वडील पण एका कोपऱ्यात बसून रडत होते. पोलिसांनी सांगितलं की हा अपघात एवढा भयानक होता की दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे. तिथल्याच एका वाटसरूने फोन करून पोलिसांना या अपघाताची बातमी कळवली होती. त्या सगळ्यांना दवाखान्यात आणलं आहे. लवकरच तो दुसऱ्या गाडीचा ड्रायव्हर पकडला जाईल. त्याच्या चुकीमुळेच हा अपघात घडला होता. दिनेशची आई रडत सांगू लागली की दिनेश आणि त्याची बायको कविता एका मित्राच्या घरून माघारी येत होते, तेव्हा हा अपघात झाला. देवाच्या कृपेने त्यांची दोन्ही मुलं घरीच आजी आजोबांकडे होती, म्हणून ती वाचली. तेवढ्यात डॉक्टरांना बघून रजनी त्यांच्या मागे पळत गेली आणि विचारलं, "डॉक्टर साहेब, माझा दादा आणि वहिनी कसे आहेत? त्यांना काही झालं तर नाही ना?" डॉक्टर फक्त सॉरी बोलले आणि निघून गेले. ती अरुणकडे गेली आणि म्हणाली, "बघा ना, डॉक्टर असे का बोलत आहेत?" अरुण तिला कसं सांगणार की तिचे दादा वहिनी या जगात नव्हते, पण सांगावं तर लागणारच होतं ना. आपल्या दादा वहिनीच्या मृत्यूची बातमी ऐकून रजनी ढसाढसा रडू लागली. तिचे सासू सासरे आणि सगळेजण रडू लागले. जे घडायचं ते घडून गेलं होतं. त्यात कुणीही काही बदल करू शकत नव्हतं. फक्त दुःख या गोष्टीचं होतं की त्यांची दोन्ही मुलं अनाथ झाली होती. रजनीच्या दादा वहिनीला जाऊन आता 1 आठवडा उलटून गेला होता, पण अजून देखील रजनी त्यांना विसरू शकत नव्हती. तिला एका गोष्टीची सल कायम राहिली की एकदा ती त्यांना भेटली असती, त्यांच्याशी बोलली असती तर बरं झालं असतं. अरुण तिला समजावत म्हणाला, "रजनी, स्वतःला सांभाळ. जे घडायचं ते घडून गेलं. त्यात कुणाचं काहीच चालत नाही." पण रजनी तरी काय करणार? कसं विसरणार? कारण तिच्या माहेर तिचे असे दादा आणि वहिनी दोघेच होते आणि आता तर ते पण राहिले नाहीत. तिला या गोष्टीचं दुःख होतं की ती एकदा तिच्या दादाची माफी पण मागू शकली नाही. तिच्या दादाने रजनीसोबत सगळी नाती तोडली होती, पण रजनीने पुढाकार घेऊन त्यांची माफी मागितली असती तर ती लहान थोडीच झाली असती. पण ती पण या आविर्भावात राहिली की जर तिच्या दादाला तिला गरज नाही तर मी तरी का झुकतं घेऊ? पण आता गेलेली वेळ माघारी आली तर किती बरं होईल. मी दादाची माफी तरी मागू शकेन. असाच विचार करत करत ती भूतकाळात हरवली. रजनीचे वडील रामराव LICमध्ये कामाला होते. त्यांची खूप इच्छा होती की त्यांची मुलं शिकून डॉक्टर, इंजिनियर बनतील, पण त्यांची घरची परिस्थिती एवढी मजबूत नव्हती. म्हातारे आई-वडील, मुलं आणि त्यांची जबाबदारी पूर्ण करतच ते रिटायर्ड झाले. त्यांची दोन्ही मुलं रजनी आणि दिनेश दोघेही खूप हुशार होते.
पहिल्या प्रयत्नातच दिनेश MPSC करून मोठा अधिकारी बनला, तर रजनी देखील मोठ्या पदावर कामाला लागली. सगळं काही ठीक झाल्यावर त्यांना त्यांच्या मुलांचं लग्न करावं वाटलं. त्यांनी कविताला त्यांच्या घरची सून बनवून आणली. कविता खूप चांगली आणि संस्कारी मुलगी होती. घरात आल्यावर तिने तिच्या संस्काराने सगळ्यांची मनं जिंकली. लग्नाच्या 1 वर्षानंतर कविताने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण झालं. आता रामरावांना त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाची काळजी होती की तिचं लग्न एका चांगल्या घरात झालं म्हणजे ते मोकळे होतील. पण त्यापूर्वीच त्या दोघा नवरा बायकोंचं कोरोना काळात निधन झालं. ते दिवसच असे होते की कुणी कुणाकडे दुःख वाटायला पण जात नव्हतं. अशा वेळेस मग ते दोघे भाऊ बहीण एकमेकांचा आधार बनले. त्याच काळात कविताला एक मुलगी झाली. काळ असाच पुढे सरकत राहिला. दिनेशला मात्र आपल्या बहिणीच्या लग्नाची काळजी वाटत होती. त्याने खूप प्रयत्न केला, पण त्याला रजनीच्या योग्य असा मुलगा मिळत नव्हता. काही मुलं तर हुंडा मागत होती, त्यामुळे त्याने ती स्थळं रिजेक्ट केली होती. त्यांच्याकडे हुंडा द्यायला पैसे नव्हते असंही नव्हतं, पण अशा घरात त्याला आपल्या बहिणीला द्यायचीच नव्हती, कारण त्याची बहीण स्वतः कमावती होती. त्यात या हुंडा घेणाऱ्यांचा काय भरोसा? उद्या पैशांसाठी माझ्या बहिणीलाच मारलं तर? म्हणून मग दिनेशनं ठरवलं की रजनीचं लग्न अशा मुलाशी करायचं जो तिच्या पैशांवर नाही तर तिच्यावर प्रेम करत असेल. काही महिन्यापूर्वीच त्यांच्या ऑफिसमध्ये अरुणची बदली होऊन आला होता. तो पण हुशार आणि IAS ऑफिसर होता. दिनेश आणि अरुणची चांगली मैत्री झाली होती. अरुण बोलता बोलता त्याच्या घरचं सगळं दिनेशला सांगितलं. त्याचं गाव आणि घराबद्दल दिनेशने सगळी माहिती झाली. लग्नाबद्दल त्याला विचारल्यावर त्याने सांगितलं की त्याचं अजून लग्न झालेलं नाही. त्याचं कुटुंब काही फार मोठं नव्हतं. आई वडील आणि बहीण एवढेच होते. त्याला हुंडा वगैरे काही नको होता. दिनेशला पाहिजे असं ते स्थळ होतं. म्हणून मग त्याने रजनीच्या लग्नाची बोलणी अरुणसोबत करताच त्याला रजनीचा फोटो दाखवला आणि हेही सांगितलं की ती एका मोठ्या पदावर काम करते. हे माहीत झाल्यावर अरुण तिच्याशी लग्न करायला तयार झाला. त्याच्या घरातल्यांनी देखील परवानगी दिली. पण हे सगळं घडत असताना इकडे रजनीला मात्र या गोष्टीची जरासुद्धा कल्पना नव्हती. दिनेशला पूर्ण खात्री होती की त्याची बहीण त्याच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. त्यामुळे त्याला हे सगळं तिला सांगणं गरजेचं वाटलं नाही आणि त्याने तिचं लग्न ठरवलं. त्या रात्री जेवताना त्याने अरुणचा फोटो दाखवत रजनीला सांगितलं की तिच्यासाठी अरुणला पसंत केलं आहे आणि तिला वाटत असेल तर ती त्याला भेटू शकते. हे सगळं ऐकल्यावर तर रजनीला धक्काच बसला. ती तिच्या दादाकडे बघतच राहिली. दिनेश म्हणाला, काय झालं? कसा वाटला तुला मुलगा? आवडला ना? आवडणार नाही असं कसं होईल? तो आहेच तसा. रजनी म्हणाली, पण दादा, मी तर आत्ता लग्नाबद्दल काहीच विचार केलेला नाही. रजनी तिच्या दादालाही सांगणार तरी कसं की तिचं दुसऱ्या कुणातरी मुलावर प्रेम होतं आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. तिची समजूत काढत दिनेश म्हणाला, तुला जास्त विचार करायची गरज नाही. तुझा दादा अजून जिवंत आहे. तू फक्त लग्नाची तयारी कर. रजनी म्हणाली, हो दादा, तुझं बरोबर आहे, पण मी तर दुसऱ्या. तिला पुढे बोलू न देताच दिनेश म्हणाला की हे बघ, आता या विषयावर जास्त विचार करायचा नाही. हे बघ, मुलाच्या घरचं चांगलं आहे, सरकारी नोकरी आहे आणि आपल्या जातीतलं आहे. मग अजून काय पाहिजे आपल्याला? असं म्हणत त्याने बहिणीच्या डोक्यावर हात फिरवला आणि रजनी पुढे काहीच बोलू शकली नाही. तिला सांगायचं होतं की तिच्याच ऑफिसमध्ये असलेल्या एका मुलाशी तिचं प्रेम जुळलं होतं आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. फक्त एकच अडचण होती, ती म्हणजे ते दोघे विरुद्ध जातीचे होते. रजनी उच्च जातीची होती तर तो मुलगा सुहास खालच्या जातीचा होता. रजनीला हे देखील माहीत होतं की तिचा दादा हे लग्न होऊन देणार नाही. तो मुलगा जरी खालच्या जातीचा असला तरी मनाने खूप चांगला होता. पण हे सगळं दिनेश ऐकून घेणाऱ्यातला नव्हता आणि ही गोष्ट रजनीला माहीत होती. पण मोठा भाऊ असला म्हणून काय झालं? माझ्या आयुष्याचा इतका महत्त्वाचा निर्णय पण तोच घेणार का? रजनी आता काही लहान नव्हती. तिला तिचं चांगलं वाईट कळत होतं. वहिनीशी बोलून पण काही फायदा होणार नव्हता, कारण ती स्वतः आपल्या नवऱ्यासमोर काही बोलत नव्हती. त्या रात्री रजनीला रात्रभर झोप लागली नाही.
ती विचार करत राहिली की दादाशी या विषयावर कसं बोलायचं, कसं पटवून द्यायचं की तो मुलगा चांगला आहे. अरुण पैसेवाला होता मान्य आहे, पण त्याच्या पैशाचं मला काय करायचं आहे? मला तर माझ्यावर प्रेम करणारा मुलगा पाहिजे, जो अरुण असेल की नाही माहीत नाही. राहिली गोष्ट जातीची, तर जातपात कोणी बनवली? आपणच ना, आपल्या सोयीनुसार. नाहीतर सगळ्यांच्या रक्ताचा रंग एकसारखाच असतो. एका चुकीच्या निर्णयामुळे तिघांचं आयुष्य बर्बाद होणार होतं. म्हणून मग तिने आज आणि आत्ताच तिच्या दादासोबत बोलायचं ठरवलं. दिनेश आणि त्याच्या बायकोच्या खोलीचा दरवाजा बंद होता, पण रजनीला आज या विषयावर बोलायचंच होतं. ती खोलीत गेली आणि दिनेश काही बोलायच्या आधीच तिने तिच्या प्रेमाबद्दल बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, माझी सुहासवर प्रेम आहे आणि मी अरुणसोबत लग्न नाही करू शकत. हे ऐकताच दिनेश रागात तिच्यावर ओरडत म्हणाला, हे तू काय बोलत आहेस? तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? त्या खालच्या जातीच्या मुलासोबत आम्ही तुझं लग्न लावून देऊ असा विचार तरी तू कसा करू शकतेस? त्याचं बोलणं ऐकून रजनी म्हणाली, पण दादा, सुहास खूप चांगला मुलगा आहे आणि आम्ही दोघं एकमेकांवर खूप खूप प्रेम करतो. तुम्ही एकदा त्याला भेटून तर बघा. पण दिनेश त्याच्या स्वतःच्या मतावर ठाम होता. त्याने ठरवलं होतं की रजनीचं लग्न होईल ते फक्त अरुणशीच. त्यावर रजनी म्हणाली की हा तुमचा हट्ट आणि मी पण आहे, आणि मी माझ्या आयुष्याचा निर्णय असा तुम्हाला घेऊ देणार नाही. हे ऐकताच दिनेशला राग आला आणि तो म्हणाला, जर असं असेल तर आजपासून तुझा माझा काहीच संबंध नाही. आजपासून मी तुझ्यासाठी मेलो असंच समज. असं म्हणून त्याने दरवाजा लावून घेतला. रजनी पण रागात पायापटत तिच्या खोलीत निघून गेली. रजनीने ठरवलं होतं की आता काही झालं तरी लग्न तर ती सुहाससोबतच करणार. दुसऱ्या दिवशी तिने घर सोडलं आणि ती तिच्या मैत्रिणीच्या घरी राहायला आली. तिला असं वाटलं की तिचा दादा तिची समजूत काढून तिला घरी घेऊन जाईल, पण झालं उलटंच. हे प्रकरण अजूनच जास्त चिघळलं. कविता बहिणीचा एक दोनदा फोन आला होता की घरी ये, सगळं ठीक होईल. पण काय ठीक होणार? इकडे दिनेश तर त्याच्या मतावर ठाम होता. त्या दोघा भाऊ बहिणींमध्ये आता खूप अंतर आलं होतं. एवढंच नाही तर तो त्याच्या बहिणीच्या लग्नात तिला आशीर्वाद द्यायला देखील आला नाही. हे सगळं रजनीला आज आठवलं होतं आणि तेवढ्यात फोन वाजला. तो फोन सुहासचा होता. त्याने हे विचारण्यासाठी फोन केला होता की रजनी जेवली का नाही. पण रजनीने सांगितलं की तिला भूक नाही आणि तिने फोन कट केला. आता रजनीचा दादा आणि वहिनीला जाऊन 1 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला होता. तिच्या दोन्ही भाच्या आणि भाचीची आठवण आल्यावर तिला जास्तच रडू कोसळलं होतं. ती विचार करायची की त्या दोन्ही लहान मुलांचं काय होणार. ते दोघे अजूनही त्यांच्या आजी आजोबांकडे होते. संध्याकाळी सुहास घरी आला आणि बघितलं तर रजनी तशीच झोपली होती. मग तो फ्रेश झाला आणि त्याने स्वतः त्या दोघांसाठी चहा बनवला आणि रजनी उठली. तो तिची समजूत काढत म्हणाला, हे बघ, जे घडायचं होतं ते घडून गेलं. आपल्या हातात काही नसतं. रजनी त्याला म्हणाली, तुझी परवानगी असेल तर आपण दादाच्या दोन्ही मुलांना दत्तक घेऊया का? काल वहिनीच्या आईचा फोन आला होता. त्या सांगत होत्या की त्यांच्या पेन्शनवर त्यांचं कसं तरी भागतंय, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्यांचं वय झालं आहे. त्या सांगत होत्या की नाही जमलं तर सांगा, मग त्या दोघांना चांगल्या अनाथाश्रमात टाकतील. सुहास, आता त्या दोघांशिवाय माझ्या माहेरी कुणीच राहिलं नाही. रडत रडत तिने हे देखील सांगितलं की तिच्या दादा बहिणींनी तिच्यासाठी खूप काही केलं आहे. तिच्या आईच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनीच तिचा सांभाळ केला आहे. पण अजून देखील तिने त्यांना होकार कळवला नव्हता, कारण ती सुहासला विचारल्याशिवाय हा निर्णय घेणार नव्हती. त्यावर मग सुहास तिला म्हणाला की तू असा विचार तरी कसा करू शकतेस? आपण असताना ती मुलं अनाथ कशी असतील? हा अपघात झाला तेव्हापासून मी त्या दोघांना माझी मुलं समजतो. हे ऐकताच रजनीला खूप बरं वाटलं. तिला माहीत होतं की सुहास चांगला माणूस होता, म्हणून तर तिने त्याला पसंत केलं होतं. पण तिला माहीत नव्हतं की तो एवढा महान असेल, कारण दुसऱ्यांच्या मुलांना आपलं करणं कुणी महान माणूसच करू शकतो. तिला चांगलंच आठवतंय की तिच्या दिनेश दादाने सुहासला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन धमकी दिली होती की रजनीपासून लांब राहायचं. एवढं होऊन देखील सुहास घाबरला नाही. हे सगळं लग्नानंतर रजनीला बाहेरून समजलं, कारण सुहासने कधीच याबद्दल काही सांगितलं नाही.
हे समजल्यावर रजनी तिच्या दादाशी भांडायला निघाली होती, पण सुहासने तिची समजूत काढली होती. तर असा मोठ्या मनाचा होता सुहास, आणि आता तो सुहास दोन्ही मुलं दत्तक घेण्यासाठी तयार झाला होता. एवढ्या चांगल्या मनाचा असलेला सुहास फक्त दिनेशला आवडत नव्हता. खरंच वेळ होती. तेव्हाच जर दिनेशने सुहासला ओळखलं असतं तर किती बरं झालं असतं. त्याच्या तोंडून दोन्ही मुलं दत्तक घेण्याचे ऐकून रजनीला त्याच्या प्रेमाने मिठी मारली. मुलांना दत्तक घेण्यासाठी करावी लागणारी सगळी जमवाजमव त्यांनी केली. त्यांनी सगळी कागदपत्र आणि कायदेशीर बाबी पूर्ण करून त्या दोघांना दत्तक घेतलं. आता त्यांना 2 नाही तर 3 मुलं होती. स्वतःच्या मुलासोबतच रजनी दिनेशच्या दोन्ही मुलांवर सुद्धा खूप जीव लावत होती.